पहिल्यांदा मी सांगतो की केंद्राच्या माध्यमातून या शहराच्या रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही जे काही नियोजित केलं त्याला चांगला प्रतिसाद केंद्र सरकार माननीय रेल्वे मंत्र्यांनी दिला. रेल्वे राज्यमंत्री मान्य दानवे साहेब स्वतः या ठिकाणी आले, त्यांनी बैठकही घेतली आणि त्या माध्यमातून लोको शेडचं जे काम चाललेलं आहे त्याला गती मिळाली. त्याच्यामुळे दौंडच्या एकंदर तिथं रोजगारावर चांगल्या संधी निर्माण होतील. दुसरा महत्त्वाचा विषय, दौंड जंक्शन हे सोलापूर DRMच्या अंतर्गत समाविष्ट होतं. ते दौंड DRM दौंडचं रेल्वे स्टेशन हे आता पुणे DRM मध्ये समाविष्ट व्हावी अशी खूप मागणी होती. दानवे साहेब आले, बैठक झाली, ते समाविष्ट झालं. त्याचबरोबर आता वंदे भारतचा थांबा पुणे सोलापूर मुंबई सोलापूर जी जाते त्याला नव्हता. तो थांबा दिला गेला. आता मी माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटून एक विनंती केलेली आहे की पुणे दौंड ह्या वाहतुकीचं बळकटीकरण करणं आवश्यक आहे आणि ते सोयीच्या वेळेला लोकल सुरू व्हावी अशी जी मागणी होती त्याच्यामध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांनी असं सुचवलं की ज्या काही छोट्या पल्ल्याच्या नमो भारत ट्रेन्स ते देशभरामध्ये सुरू करतायत, हं, हं. त्याच्यामध्ये दौंड समाविष्ट करू आणि पुणे ते दौंड ही वातानुकूलित लोकल सेवा जी काही देशामध्ये प्रायोगिक तत्वावर आता होतीये, ती यशस्वी झालेली आहे. त्याचा पहिल्या टप्प्यामध्ये दौंडचा समावेश करून दौंड पुणे ही नमो भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यासंदर्भामध्ये आश्वस्त मला माननीय रेल्वे मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये थोडासा माझा पाठपुरावा दिल्लीचा असल्यामुळे कमी पडत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये मदत करतात. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलले. 2 वेळा त्यांनी पत्रव्यवहारही केलाय. त्यांचं दिल्लीचं कार्यालय रेल्वे मंत्र्यांच्याकडे फॉलोअप घेतंय आणि एक प्रकारे दौंडच्या या रेल्वेच्या सगळ्या व्यवस्थेसंदर्भात किंवा केंद्रातल्या कामासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलेलं असल्यामुळे त्या रेल्वेच्या बळकटीकरणाला सुद्धा अतिशय वेगानं आम्ही फॉलोअप करतोय आणि त्याच्या माध्यमातून दौंडकरांच्या सगळ्या मागण्या पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये पूर्ण होतील अशी स्थिती आहे.